काय रे देवा, झालंय तरी काय नेमकं लोकांना? का जो तो फक्त बघायची भूमिका घेतो? खरंच एवढी असंवेदनशील झाली आहेत का लोक? एवढा माणूस माणसाला पारखा झालाय का, की गरजेला कोणाची मदत करावी एवढीही साधी माणुसकी राहिली नाहीये कोणामध्ये? माझ्या मते कसली तरी भीती आहे ही. कसलं भय असेल की जे लोकांना लोकांची मदत करण्यापासून रोखतंय? आणखी कॉलेजला का नाही येतो तू? अरे थोडासा गाडीचा प्रॉब्लेम झाला रे. गाडीचा प्रॉब्लेम नेहमीचं कारण आहे रे तुझं. अरे झालता काय आता? काय झालं? एक्झाम आली जवळ. रट्टा मारू ना. काय तू कास का मित्र कशाला असतात? तू देशील. आमच्याच जीवावर बसा ना. मग मित्र आहे भाऊ तू, एवढं नाही करू शकणार होय मित्रासाठी. ते जाऊ दे. हे बघ गाण्या सोड. गाण्या सोड. अरे काही नाही होणार, सोड रे. सोड गाण्या. अरे तुमचा मित्र आहे? मित्र आहे का तुमचा? नाही. पाणी आहे का? उठ. काका पुढे एक ऍक्सिडेंट झालाय, प्लीज त्याला हॉस्पिटल न्यायला मदत करा ना. मला काही मध्ये पडायचं नाही याच्यात. काका तुमच्यापर्यंत काही नाही येणार आहे, त्याची काळजी मी घेतो. तुम्ही त्यांच्याबरोबर आलात का? हो. फॉर्म भरायला लागेल. हो. गणेश हे बघ. काय गरज तुला या सगळ्यामध्ये पडण्याची? तुला माहितीये का यानंतर किती प्रॉब्लेम तयार होतील? कसले प्रॉब्लेम रे? आणि माणुसकीच्या नात्याने कधी कोणाला मदत केली तर काय प्रॉब्लेम होणार तसे? पण याच्यामुळे हजार लपडी, हजार मॅटर. काय झालं काय तुला मित्रा? मला काही झालेलं नाही. कधीतरी रेडिओ किंवा पब्लिक ब्रॉडकास्ट ऐकत जा, नवीन गोष्टी कळतील. नवीन गोष्टी? ही काय नवीन गोष्ट आहे? गोष्ट ही गोष्ट नाहीये, कायदा आहे कायदा. माझ्या मित्रांना हा नवीन कायदा कळाला आकाशवाणीमुळेच. असेच अनेक नवीन कायदे अंमलात येतात. अनेक कल्याणकारी उपक्रम व धोरणांची माहिती वेळोवेळी सार्वजनिक प्रसारण सेवांवरून दिली जाते. ही माहिती यांच्याकडे होती म्हणून आज एकाचा जीव वाचला. माझ्या लेखी ह्याचं श्रेय जेवढं माझ्या मित्रांना आहे तेवढंच आकाशवाणी आणि सार्वजनिक प्रसारण सेवांना देखील आहे. सार्वजनिक प्रसारण सेवा या फक्त जनहितार्थ आहेत. त्यावरून नवीन नवीन उपक्रम, कायदे अशा अनेक गोष्टींची माहिती दिली जाते. उदाहरणार्थ स्वच्छ भारत अभियान असेल अथवा सर्व शिक्षा अभियान असेल. तरी सर्वांना एक सांगू इच्छितो, या सेवा ऐका, त्यामधून नवीन माहिती मिळवा आणि योग्य वेळी योग्य ठिकाणी ती अंमलात देखील आणा, जेणेकरून एखाद्या गरजवंताची मदत होऊ शकेल आणि वेळप्रसंगी एखाद्याचा जीव पण वाचू शकेल. या मित्रांना माहीत असलेला नवीन कायदा आपणास अगदी थोडक्यात सांगतो. 30 मार्च 2016 रोजी सुप्रीम कोर्टाने पारित केलेल्या कायद्यानुसार नंबर 1, जर तुम्ही एखाद्या अपघातग्रस्त व्यक्तीची मदत करण्यासाठी पोलीस अथवा आपत्कालीन सेवांना संपर्क केला तर तुम्ही तुमचे नाव व कुठलीही वैयक्तिक माहिती त्यांना देण्यास बांधील नाहीत. नंबर 2, तुम्ही एखाद्या अपघातग्रस्त व्यक्तीस जर दवाखान्यात घेऊन गेलात तर तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारण्याचा अधिकार कोणालाही नाही. शेवटचा आणि नंबर 3, तपासासाठी तुमची मदत लागल्यास पोलीस तुम्हाला फक्त एकदाच प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी बोलवू शकतात. तरी सर्वांना एक आवाहन करू इच्छितो, सार्वजनिक प्रसारण सेवा व त्यांची प्रसारणं ऐका, बघा, योग्य ती माहिती मिळवा आणि मदत करा.